काहीच नाही, सगळे शांत उभारले. Ira got the pesos. गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललोय हॉविक विलेजमध्ये. इराचं डेअर टू ड्रीम, ती ड्रामा क्लासला जाते, तर त्यांचा आज इथे म्युझिकल शो आहे. म्हणजे ते प्रेझेंट करणार आहेत विलेजमध्ये. तिथं मार्केट भरतं, त्या मार्केटमध्ये सगळे शॉप्स असतात तिथे. त्यानंतर लोक म्युझिक वगैरे असतं, तर इरा तिकडे जाणार आहे. तर आम्ही तेच एन्जॉय करायला जातोय. आणि सकाळपासून एवढं फॉग आहे की सकाळी तर अर्ली मॉर्निंग काही दिसतही नव्हतं, म्हणजे एवढं नॉन विजिबिलिटी होतं. त्यानंतर मग अशी घाई झाली आहे ना की आम्ही असं पळत अक्षरशः रनिंग करत जातोय तिथे पोचण्यासाठी. चल 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 लवकर चल इरा, तुझ्या आधी मीच पोचले. हे हॉविक विलेजचे आहे आणि इथे इराचं परफॉर्मन्स आहे. इरा बघ रन करत करत फास्ट पोचते. अजून नाही सुरू झालं, लेट पण नाही झालं. थँक गॉड. स्पॉट इरा. आता एवढं गडबड करून घेऊन आली इरा आणि इथं आल्यानंतर कळलं की काहीच नाही, सगळे शांत उभारले. आणि ऊन आहे आणि मी गॉगल आणायची विसरले. आणि एवढी तोंडातून ती हवा निघत होती ना की लिटरली सगळे लोक बोलत होते त्यांना, त्यांचं फेस कव्हर होत होतं. म्हणून मी आणि राहुल टाइमपास करतोय. सगळ्या गर्ल्स आल्यानंतर ना त्यांच्या टीचरनी त्यांचं एक वॉर्मअप सेशन केलं. मुली तिथं थोडंसं सिंग करत होत्या, थोडंसं प्रॅक्टिस करत होत्या आणि त्यानंतर त्यांचा ॲक्च्युअल परफॉर्मन्स सुरू झाला. इरा ड्रामा क्लासला जाते, तर ते म्युझिकल ड्रामा क्लास आहे त्याच्यामध्ये आत्ता मुली इथे फक्त उभारून गाणे म्हणतात, पण ॲक्च्युअल त्यांचा शोमध्ये त्यांचा डान्स आहे आणि ते म्युझिकली एक ड्रामा प्रेझेंट करणार आहे. तर त्याचा एक ॲडव्हर्टायझिंग म्हणून त्यांनी हॉविक विलेजमध्ये एक सॅटर्डे मार्केट असतं हॉविक विलेजला, त्यामुळे मुलांचा तिथे परफॉर्मन्स ठेवला. आणि दे आर प्रमोटिंग देअर सेल्फ्स देअर अँड दे आर सेलिंग द तिकीट्स ऑल्सो, बिकॉज 27ला 28ला त्यांचा शो आहे. आणि त्यांचा एक शो त्यांनी एक्सटेंड पण केला आहे जो 30 जूनला पण आहे. त्यामुळे लोक तिथं तिकीट बुक करतात, तिकीट घेत आहेत आणि शोला जात आहेत. त्यानंतर त्यांचा तो परफॉर्मन्स तिथे झाल्यानंतर मग हॉविक विलेजच्या फार्मर्स मार्केटमध्ये आम्ही फिरलो. तिथे बरेच गोष्टी होत्या आणि इवन तुम्हाला म्हणजे बिलीव्ह नाही होणार की तिथे ना डिअरचे कान कट केलेले ॲक्च्युली ते विकत होते. आय डोंट नो वाय दे आर सेलिंग दोज थिंग्स, बट ते बघून मला थोडंसं विचित्र वाटलं. पण ठीक आहे, म्हणजे लोकांचा इंटरेस्ट असतो, लोक ते खातात पण, लोक ते कलेक्ट पण करतात. त्यानंतर तिथं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या हँडमेड्स होत्या. हँडमेड लाईक ब्रेसलेट्स होते, इयरिंग्ज होत्या, त्यानंतर ब्रेड्स होते, वेगवेगळे प्रकारचे कपकेक्स होते, स्वीट्स होते,
फ्लावर्स होते. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी तिथं होत्या ज्या लोकांना ब्रेकफास्टसाठी किंवा लोक त्यांचा यूज करतात रोजच्या जेवणामध्ये. तर त्या गोष्टी ते बरेच सेल करत होते. जसं की आपल्याकडे आठवडा बाजार भरताना तसंच हे फार्मर्स मार्केट असतं. तिथे लोक त्यांचं होममेड गोष्टी तिथे विकतात. ॲक्च्युली ते लायसन्स्ड असतं, त्यामुळे असं काही म्हणजे नाही आहे की ते काहीही विकतात. ते व्यवस्थित त्यांनी मॅनेज केलेलं असतं आणि ते तिथे सेल करतात आणि लोकांना ते आवडतं पण. आणि ॲक्च्युली ते एक वेगळा एक्सपिरियन्स आहे की तुम्ही फार्मर्स मार्केटमध्ये जा, तुम्हाला वेगळे लोक, वेगळ्या गोष्टी, इवन तिथे ते क्रोशेट जे आपण विणकाम म्हणतो ना लोकरीचं, ते पण तिथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या जे ते विकत होते आणि दॅट वॉज सो इंटरेस्टिंग. आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की थोडंसं फिरूया आणि सकाळी थोडासा ब्रेकफास्ट करून गेल्यामुळे एवढी अशी भूक नव्हती. पण वी डिसाईड की लेट्स गो फॉर लंच. आणि मग त्यानंतर इरा तिच्या फ्रेंडसोबत थोडंसं शॉपमध्ये एक्सप्लोअर करत होती आणि मी आणि राहुल दोघं मार्केटमध्ये थोडा वेळ फिरलो. आणि मग आम्ही असंच थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर डिसाईड केलं की ओके लेट्स गो बॅक टू होम अँड देन वी विल डिसाईड आवर प्लॅन फॉर द डे. People are enjoying sunshine today after a fog and cold morning. If you want to buy a soft bun, you can buy it from here, the Baker's Delight. Buy the vegetables and fruits here in the market, which is they grow in their own garden. हे बघा स्पॅनिशचं पण आहे. पेटा चीज आणि स्पॅनिश स्टाईल पेटा चीज. And this one is bell pepper cheese. बेल पेपर चीज. या आम्ही ट्राय केला आणि ट्राय केल्यानंतर आम्हाला ना ते फेटा चीज आणि बेल पेपर जे आहे ना हे खूप आवडलं. म्हणजे थोडंसं स्पायसी आणि टेस्टला चांगलं आहे. आणि इथे फ्रेश पेस्टो पण मिळतं आहे, विच इज वी लाईक द पेस्टो. Which is a beautiful cafe here. Avocados, which is $5 for 3. आणि ह्यांचे ना अवाकाडो चांगले असतात कारण हे म्हणजे ऑर्गॅनिक असतात, त्याच्यावरती काय त्यांनी केमिकल्स केलेले नसतात, त्यामुळं इट टेस्ट सो गुड. सो आता ना इथे इराचा म्युझिकल कॉन्सर्ट झाल्यानंतर आम्ही आता जातोय घरी आणि अवाकाडो आणि चीज घेतले ते आम्ही घरी ठेवू आणि त्यानंतर आम्ही लंचसाठी बाहेर जाणार आहे. लंच करूया आणि परत 4 वाजता इराचं परत त्यांचं ड्रेस रिहर्सल आहे आणि त्यांना ॲक्च्युली त्यांचं परत ड्रेस ट्रायल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तिला परत आम्हाला त्या अकॅडमीमध्ये सोडायचं आहे. तर असा आज आमचा सॅटर्डे पूर्ण स्पेंड होणार आहे. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही
आउटसाईडच असणार आहे. आंब्रेला पाण्याची बॉटल आवाकाडो आणि आता आम्ही घरी पोचलोय. आता घरी जाणार सगळ्या गोष्टी त्यानंतर आम्ही बाहेर जाऊ. आय होप यू लाईक माय व्हिडिओ. बाय.